मुंबईच्या जडणघडणीची साक्षीदार असलेली बीडीडी चाळ आणि मुंबईच्या विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या चाळीतील चाळकरी आता नव्या स्थित्यंतरांचे साक्षीदार ठरणार आहेत। या चाळीतील 160 चौरस फुटात राहणाऱ्या रहिवाशांना 500 चौरस फुटांचं ऐसपैस सर्व सोयींनी युक्त असं घर आता मिळणार आहे। कारण या चाळीच्या जागी आता 40 माळ्यांचे 2 टॉवर लवकरच पूर्ण होत आहेत। कसं आहे हे नवं हक्काचं घर आणि काय आहेत भावना हे पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। चाळीस मजल्यांचे उत्तुंग टॉवर मुंबईच्या दक्षिण भागात म्हणजेच वरळीमध्ये उभे राहिले। या भव्य दिव्य आभाळाला जणू स्पर्श करणाऱ्या टॉवरमुळे अनेकांचं मुंबईमध्ये हक्काचं आणि सोयी सुविधांनी युक्त घराचं स्वप्न पूर्ण होत आहे। त्या मागे आहे अनेक दशकांचा संघर्ष। वरळीमध्ये हे स्थित्यंतर होतंय कारण गोऱ्या साहेबांनी आधी स्वातंत्र्य सैनिकांना डांबून ठेवण्यासाठी बांधलेल्या बराकी, उदरभरणासाठी देशाच्या विविध भागातून आले, मिलमध्ये कपडे विणताना ज्यांच्या संसाराची वीण इथेच जमली अशा मिल कामगारांच्या आसरा ठरलेल्या बीडीडी चाळी इतिहास जमा झाल्या। त्यांच्या जागी म्हाडाच्या पुढाकारानं या प्रशस्त टोलेजंग इमारती साकारल्या। कामगारांची वसाहत म्हणून 1920 साली मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज लॉईड यांनी वरळी, नामजोशी मार्ग आणि नायगावामध्ये 220 इमारती बांधल्या। एकट्या वरळीमध्ये 121 इमारती होत्या। या इमारती 3 मजल्याच्या होत्या। प्रत्येक मजल्यावर 20 सदनिका होत्या। एक सदनिका 160 चौरस फुटाची होती। स्वातंत्र्य संग्राम तीव्र झाल्यानंतर रॉलेट ऍक्ट नुसार अनेक स्वातंत्र्य सैनिकांना इंग्रजांनी ताब्यात घेऊन या चाळींमध्ये स्थानबद्ध केलं। नंतर या सदनिका अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील कामगारांना भाडेतत्वावर देण्यात आल्या। या इमारतींमध्ये सर्व जाती धर्माचे देशाच्या विविध भागांमधून आलेले लोक राहतात। मुंबईकरांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न जो असतो तो म्हणजे आपल्या हक्काच्या घराचा प्रश्न। अशाच प्रकारे मुंबईतील वरळी भागातील बीडीडी चाळीतील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करत होते। अखेरीस या संघर्षाला फळ मिळालंय। वरळीतल्या जांभोरी मैदान परिसरातील ज्या काही इमारती आहेत त्याचा पुनर्विकास आता होतोय। यातल्याच 2 इमारती ज्या 40 मजल्यांच्या इमारती आहेत त्याचं बांधकाम आता जवळपास पूर्ण झालंय। बीडीडी चाळ आणि मुंबईचा जवळजवळ शतकाचा संबंध, त्यामुळे कित्येक कुटुंबाच्या 3-3 पिढ्यांनी इथं आसरा घेतला। केवळ 16x10च्या म्हणजेच 160 स्क्वेअर फुटाच्या घरात संसाराचा गाडा हाकला। अनेक वर्षांच्या चाळकऱ्यांच्या संघर्षानंतर अखेरीस या चाळींनी कात टाकली आहे। राज्य सरकारच्या पुढाकारानं आता 500 स्क्वेअर फुटाच्या घरात आरामदायी जीवन जगणं शक्य होणार आहे। चांगली भावना आमच्यामध्ये आहे। प्रत्येक नागरिक आमचा रहिवासी ह्याच्यामध्ये फार खुश आहे आणि जेणेकरून त्यांना या वर्षामध्ये इतक्या वर्षामध्ये एक चांगलं सुशिक्षित असं घर मिळते आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण सुखी आहोत। स्वतःचं घर मिळण्यासाठी मुंबईत खूप संघर्ष करावा लागतो। नशिबाने सरकारी ह्या यंत्रणेतून, सरकारच्या या योजनेतून आणि त्यांच्या नियोजनातून हे सुंदर असं घर आम्हाला मिळतं आहे, त्यामुळे आम्ही खुश आहोत। खरं म्हणजे नाव ठेवायला जागा नाही। वरळीतल्या जुन्या दगडी बीडीडी चाळी, त्या चाळीतील अरुंद घरं इतिहास जमा झाली आहेत। त्यांची जागा घेणाऱ्या टॉवर मधील सदनिका आहेत तरी कशा? गेल्या 25 वर्षापासून आम्ही ऐकतोय, म्हणजे मला कळायला लागल्यापासून तरी आम्ही ऐकतोय की या बीडी चाळीचा विकास होणार, पुनर्विकास होणार, आम्ही ज्या छोट्या घरात आहे त्यातून मोठी घरं मिळणार आणि हे पूर्णत्वास कधी येईल। आणि हे बघायला आज माझे वडील नाही आहेत, परंतु माझी आई आहे 80 वर्षाची आणि तिच्या देखत तरी हे स्वप्न पूर्ण होते आहे, याचा आनंद आहे। बीडीडी चाळ असं नाव जरी प्रचलित असलं तरी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असं त्या चाळीचं मूळ नाव असल्याचं अनेकांना ठाऊक सुद्धा नाहीये। स्वातंत्र्य संग्रामासह मुंबई आणि देशाच्या वाटचालीच्या मूक साक्षीदार असलेल्या या चाळी, स्वातंत्र्य सैनिकांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या चाळी अनेकदा राजकारणाच्याही केंद्रस्थानी होत्या। निवडणूक मुंबई महापालिकेची असो किंवा विधानसभा किंवा लोकसभेची, अनेक निवडणुकांमध्ये बीडीडी चाळ पुनर्विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी होता। सत्तेतील किंवा विरोधक यांच्या त्या चाळींच्या पुनर्विकासावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। ही परंपरा येत्या विधानसभेत कायम राहणार का हा प्रश्न आहेच, पण यावेळी श्रेयवादाचा सामना रंगण्याची शक्यता जास्त दिसते। मात्र बीडीडीतील चाळकरांना स्वतःच्या हक्काचं प्रशस्त घर मिळणार ही बाब जास्त सुखावह नक्कीच ठरणार आहे।
अर्थात हे सारं करताना सरकारनं चाळीतली माणसं टॉवरमध्ये पाठवतानाचं मोठं मैदान, उद्यान, शाळा, कॉलेज, मनोरंजन केंद्र या आणि अशा सगळ्या जनसुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही अपेक्षा आहे. ओम देशमुख सह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.